हॅलो. नी नी पा मा पा गा मा रे सा षड्ज ऋषभ गांधार षड्ज ऋषभ गांधार षड्ज ऋषभ गांधार षड्ज ऋषभ गांधार मध्यम पंचम दैवत निषादये सप्तसूर सूदनी के बुलाए गाए ध्रुव पद मन सुना आए मुनि जात षड्ज ऋषभ गांधार षड्ज ऋषभ गांधार षड्ज ऋषभ गांधार आरोही अवरोही गाती उलट पलट कर आरोही अवरोही गाती उलट पलट कर निषाद दैवत पंचम मध्यम गांधार ऋषभ षड्ज ऋषभ गांधार षड्ज ऋषभ गांधार षड्ज ऋषभ गांधार हॅलो एव्हरीवन. षड्जगंधारच्या पहिल्या मैफिलीमध्ये मी तन्वी पुरंदरे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. पुलंच्या व्यक्ती आणि वल्लींमध्ये म्हटलं आहे, राजहंसाची चाल मोठ्या ऐटीची, म्हणून काय बाकीच्यांनी चालूच नये की काय. तसं आपल्यामध्ये सगळे प्रोफेशनल सिंगर नसतील, पण उत्तम सिंगर नक्कीच असतील. त्या सर्वांची मैफिल छानच होईल या विचाराने आपला हा ग्रुप बनला. MBM वरून या कल्पनेला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल थँक यू एव्हरीवन. आय होप अशा भरपूर मैफिली आपण सगळे मिळून खूप एन्जॉय करू. तर मराठी भावगीते ही थीम घेऊन आपल्या पहिल्या मैफिलीची सुरुवात करूया. त्यासाठी मी आपले एक्सपिरियन्स अँकर अनिलदादा विंगळे यांना हँडओव्हर करते. नमस्कार, सुस्वागतम. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. मित्रांनो, 6 पासून सुरू झालेल्या षड्जच्या संगीतमय प्रवासात जेव्हा गंधार आपली कोमल हजेरी लावतो, तेव्हाच सुरू होते एक सुंदर संगीतमय संध्याकाळ. मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत, आपल्या षड्ज गंधार ग्रुपची संगीतमय महफिल. नमस्कार मित्रांनो, आजच्या या मराठी भावगीत आणि गझल कार्यक्रमात मी अनिल विंगळे आपले मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो. कसे आहात तुम्ही? मजेत आणि आनंदात ना? असायलाच हवं, कारण उद्या होळी, होळीची रंगत व नंतर येणारा गुढीपाडवा. लवकरच वसंताची चाहूल लागेल आणि निसर्ग हवा हवासा वाटायला लागेल. तर मित्रांनो, आपल्या षड्ज गंधार ग्रुपविषयी थोडी पार्श्वभूमी. तन्वी अर्थात मुग्धा हिच्या कल्पनेतून साकारलेला एक सुंदर आविष्कार आणि तिला मूर्त रूप देऊन आपण दिलेला भरघोस पाठिंबा, ह्यामुळे उदयास आलेला आपला हा षड्ज गंधार ग्रुप आणि त्या ग्रुपची आजची ही पहिली मैफिल.
आपला हा परिवार म्हणजे जणू मनाच्या कप्प्यात दडलेल्या सुप्त गुणांना पंखच लागल्यासारखे आहेत, हो की नाही? चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया आजच्या मैफिलीचा पहिला पाठ. आणि पहिलं गाणं घेऊन येते आहे आशाजींचं एक सुंदरसं गाणं. आणि आशाजींनी गायलेली एक सुंदर भावगीत. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आशाजींना नुकताच अगदी काल परवाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्याबद्दल आशाजींचे खूप खूप कौतुक. आणि आपले भाग्य आहे की आपलं पहिलं गाणं हे आशाजींचं गाणं आहे. श्रीधर फडकेंनी संगीतबद्ध केलेलं आशाजींचं हे गाणं आपण ऐकूया. आवाज भारती गवळी आपल्या ग्रुपची एक सुरेल अशी गायिका आहे. आणि तिला लहानपणापासून संगीताची आवड आहे. तिला शास्त्रीय संगीतात ती निपुण आहे. आणि शास्त्रीय संगीतामध्ये तिने नुकतंच प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. चला तर आपला जास्त मी वेळ घेत नाही आणि भारती गवईला मी आमंत्रित करतो. आणि सुंदरसे एक गीत घेऊन ती आता येत आहे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. श्रीधर फडकेंनी म्युझिक दिलेलं एक सुंदरसं गीत फक्त आपल्यासाठी. थँक्यू काका, इतकं छान इंट्रोडक्शन दिलं माझं. हॅलो हॅलो, मला काका वगैरे नको म्हणू, मी अनिल आहे. अनिलजी थँक्यू, इतकं छान इंट्रोडक्शन दिलं. आणि खूप आनंद झाला मला हा ग्रुप जॉईन करून, जेव्हा तन्वीने सांगितलं की वी कॅन क्रिएट अ ग्रुप. आणि मी खूप एक्सायटेड होती ऐकून. अँड या, सो खूप छान वाटत आहे. लेट स्टार्ट द सॉन्ग फर्स्ट. चला. फुलले रे क्षण माझे फुलले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. मेंदीने हो शकुणाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. झुडूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले. साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. झुडूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले. साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. या बेडाचे नाचे रे भागविलो हे मेंदीनी. शकुणाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे.
फुलले रे क्षण माझे फुलले रे. ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे. भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे. भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. मन मोराचे जादू भरे हे पिसारे मेंदिनी. शकुडाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. रीत ही प्रीत ही उमजेना. जडला का जीव हा समजेना. रीत ही प्रीत ही उमजेना. जडला का जीव हा समजेना. कशी सांगू मी हो कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदिनी. शकुडाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. मेंदीने हो हो शकुडाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे. हसले रे क्षण माझे हसले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. थँक्यू. वा, सुंदर सुरुवात झालेली आहे. थँक्यू. अगदी मनाचे सगळे कप्पे अगदी फुलले रे क्षण माझे असेच झालेले आहेत. थँक्यू. थँक्यू. सुरेश भट एक अफलातून कलाकार, लेखक, कवी आणि गझल सुद्धा त्यांनी बऱ्याच लिहिल्या. त्यांच्या लेखणीतून महाराष्ट्राचे अभिमान गीत जन्माला आले. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. तर मित्रांनो, या सुरेश भटांची काही अफलातून कलाकृती तुम्हाला अगदी माहितीच असतील. प्राणांच्या बासरीत सूर तुझा घुमतो ग, अन असाच जन्म तुला ऐकण्यात सरतो ग. बरोबर आहे मित्रांनो. पुढचं गीत घेऊन आपल्या समोर येते आहे आपल्या ग्रुपची एक छान गायिका गिरिजा, म्हणजेच गिरिजा नाईक. नक्षत्रांचे देणे ह्या
काव्यसंग्रहातून आणि गीत संग्रहातून आशा भोसले यांनी गायलेलं एक सुंदरसं गीत ज्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. गिरीजा अवेलेबल नाही आहे आज, तर आपल्याला नेक्स्ट गाणं गावं लागेल. ओ गिरिजा नाही आहे का? हो, हो सॉरी, आय डिडंट नो दॅट. या Anyway. आय थिंक तिने मेसेज आय डोंट, बट या ओके, सॉरी फॉर दॅट. आणि Yeah. माझ्या लक्षात नव्हतं, पण तरी तिचं गाणं जे होतं ते खूपच सुंदर होतं. केव्हा तरी पहाटे, कधीतरी नेक्स्ट टाईमला आणि नेक्स्ट संगीत मैफिलीत आपण जरूर ऐकूया. तोपर्यंत ते गीत पेंडिंग ठेवूया. आता पुढच्या गीताकडे वळूया. मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर एक असे कवी होते की ज्यांनी आपल्याला इतकी वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी दिली आणि कविता दिल्या की ज्याच्यामध्ये मराठी मन अगदी रमत रमत लहानाचं मोठं कधी झालं हे कळलंच नाही. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, असेच हे आनंद यात्री मंगेश पाडगावकर. आणि त्यांचे गीत, एक छानसं गीत घेऊन आपल्याकडे आपल्या ग्रुपचे एक छान गायक सुनील राईलकर आपल्यासमोर येत आहेत. आणि एक त्यांचं गाणं, फारच सुंदर गाणं आहे, अशी पाखरे येती. मित्रांनो, स्वरगंधर्व सुधीर फडके यांची सर्वोत्तम भावगीत ह्या अल्बममधून हे गाणं मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आणि यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं. सुधीर फडके म्हणजेच आपले बाबूजी, लाडके बाबूजी यांनी गायलेलं एक सुंदरसं गीत. पण त्याआधी मी सुनील राईलकरांविषयी काहीतरी सांगायची मला माझी इच्छा आहे. सुनील राईलकर गेले 15 वर्षापासून कॅनडामध्ये स्थायिक आहेत. मुंबई म्हणजेच डोंबिवलीचे ते नागरिक आणि आता सध्या कॅनडाचे नागरिक, इंडस्ट्रियल मिलराईट आहेत. त्यांना संगीताची आवड आहे. संगीत हे स्ट्रेस बस्टर म्हणून ते नेहमी त्याच्याकडे बघतात. शिवाय त्यांना फोटोग्राफी, गेम्स अशी विविध त्यांना आवड आहे. विडबीला राहणारे त्यांची फॅमिली आणि त्यांच्या मुलाबरोबर विडबीला राहतात. असेच हे आपले छानसे गायक सुनील राईलकर पेश आहे आपल्यासमोर. सुनील राईलकर आणि त्यांचं सुंदरसं गाणं, मंगेश पाडगावकरांचं सुंदर गाणं. त्या गीताचे बोल आहेत, अशी पाखरे येती. आपल्यासमोर सुनील. हॅलो. हा काका, तुमचं मायक्रोफोन म्यूट आहे. Is it okay now? येस, इट्स ओके. मी जरा बॅकला जातोय. Now I'm starting. Sorry for that. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, आणि स्मृती ठेवून जाती, अशी पाखरे येती, आणि स्मृती ठेवून जाती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती,
वहिला झाडामागे उभा राहिला झाडामागे उभा राहिला जरा नाजुनी जायम जळुनी जरा नाजुनी जायम जळुनी काळोखाच्या राती अशी पाखरे ती आणिक सुटी ठेवली जाती अशी पाखरे ती फुलून येता फुल बोलले मी मरणावर हृदय तोलले फुलून येता फुल बोलले मी मरणावर हृदय तोलले नवते नंतर परिनिरंतर नवते नंतर परिनिरंतर गंधित झाली माती अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवली जाती अशी पाखरे ती हात एक तो हळू थरथरला पाठीवर मायेने फिरला हात एक तो हळू थरथरला पाठीवर मायेने फिरला देवघरातील समयी मधुनी देवघरातील समयी मधुनी अजून जळती वाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती अशी पाखरे येती कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीते मोहरले ओठी कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीते मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा त्या जुळल्या हृदयांची गाथा सुरा अजूनही गाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे अशी पाखरे नमस्कार हॅलो वा हॅलो झालं गाणं सुनील जस्ट सांगायचं होतं सगळ्यांना आय थिंक Matt and Megan felt stuck with their phone company. But since switching to public mobile, where there's no commitments, no contracts, and no hidden fees, हॅलो कमर्शियल ब्रेक आहे का
आपल्या या- पहिल्याच नाही, आता- मैफिलीलाच पब्लिक मोबाईलची स्पॉन्सरशिप मिळाली. अमेझिंग. आतापर्यंतचा आपला कार्यक्रम झूमनी बहुतेक ऐकलेला आहे. त्यांचं एक नोटिफिकेशन आलंय मला की त्यांनी 40 मिनिट्सचा वाईव ऑफ केलाय आपल्या ग्रुपवरती. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन सगळ्यांना. वी कॅन कंटिन्यू. वाव वाव, व्हेरी गुड. तर मित्रांनो, आताच आपण एक सुंदर बातमी ऐकली की आपलं झूमचं जे हे सेशन आहे ते 40 मिनिटाचं न होता कंटिन्यू राहणार आहे. आणि त्यामध्ये सगळ्यांना आपल्याला खूप म्हणजे एक दिलासा मिळालेला आहे, कारण प्रत्येक वेळी मग ते झूममध्ये जॉईन व्हायची आपल्याला काही आवश्यकता नाही. आपण कंटिन्यू करूया. मित्रांनो, मराठी कविता आणि गाणी ह्याच्यामध्ये सॉरी, तुमचा आवाज गेला. मित्रांनो, मराठी गीते आणि कविता ह्याच्यामध्ये आपले कवी जे आहेत ते नेहमी आपलं एक टोपण नाव लावत असत. उदाहरण द्यायचं झालं तर कवी अनिल. कवी अनिल म्हणजे मी नव्हे, कवी अनिल म्हणजे आरा देशपांडे. कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर. केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे. तसेच कवी बी म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते. त्यांनी लिहिलेलं एक सुंदरसं गीत आता आपण ऐकणार आहोत. चाफा बोलेना. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं, राग यमन वर आधारित एक सुंदर शब्द, सुंदर चाल आणि साक्षात सरस्वतीचे स्वर म्हणजेच लताजींनी गायलेलं, भारतभूषण आपले जे आहेत लताजी, त्यांनी गायलेलं एक सुंदरसं गीत चाफा बोलेना आपण ऐकलंच असेल. आता आपण ऐकणार आहोत आपल्या षडज गंधार ग्रुपची एक छान गायिका स्मिता पुरंदरेकर यांच्याकडून. तत्पूर्वी स्मिताताईंविषयी मी थोडंसं आपल्याला इंट्रोडक्शन देतो. स्मिता पुरंदरे यांना म्युझिकचे सगळे फॉर्म्स खूप आवडतात. म्हणजे जसं सुगम संगीत, नाट्यगीत, क्लासिकल संगीत. क्लासिकल संगीतामध्ये त्या ट्रेंड आहेत आणि संगीत अलंकार ही पदवी त्यांना मिळालेली आहे. ते स्वतः भारतामध्ये म्युझिक क्लासेसही घेतात. तर अशा ह्या हर हुन्नरी कलाकाराकडनं एक छानसं गाणं आता आपण ऐकणार आहोत. आणि मी षडज गंधार मैफिलीमध्ये मी आमंत्रित करणार आहे आपल्या पुढच्या गायिका म्हणजेच स्मिता पुरंदरे यांना. आपलं स्वागत आहे. धन्यवाद अनिलजी. त्यांनी थोडंसं माझं क्लासिकल बॅकग्राऊंड सांगितली, त्याच्यामुळे फार उंची वगैरे अशी मला वाटायला लागली, पण तसं काही नाही आहे. मी तर थोडासा मी तराणा म्हणणार आहे यमनचा, कारण त्यांनी यमन रागाचं हे सांगून हे केल्यामुळे मी थोडीशी सुरुवात वेगळी करून प्रयत्न करते. तन ना दिल दिल दिन तन न दे रे ना, तन ना दिल दिल दिन तन न दे रे ना, तन दे रे ना तन दे तन दे रे ना तन दे रे ना, दीम तदीम तन न न न न तन ना दिल दिल दिन तन न दे रे ना, तन ना दिल दिल दिन तन न दे रे ना, ना दिल 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 तुम दिल 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 तन दे रे ना, ना दिल 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 तुम दिल 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 तन दे रे ना, दे रे ना दीम दीम तन दे रे ना, दे रे ना दीम तन न न न न, तन ना दिल 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 तन न दे रे ना, तन ना दिल 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 तन न दे रे ना.
आ चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा बोलेना. गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनस वेगाणी. गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनस वेगाणी. आम्ही गळ्यात गळे मिळवून रे, गेले केतकीच्या बनी. गेले केतकीच्या बनी, गंधर्व लावणी. नागासवे गळाले देह भान रे. चल ये रे गड्या, नाचूडू घालू फुगड्या. चल ये रे गड्या, नाचूडू घालू फुगड्या. खेळू झिम्मा झिंपोरी, झिंपोरी 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 झिम. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा बोलेना. हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंधण रे. हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंधण. उणे करू आपण दोघे जण रे. उणे करू आपण दोघे जण रे. जन विषयाचे किडे, जन विषयाचे किडे. यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान रे. चाफा फुले याला फुलून, तेची दिशा गेल्या आटून. चाफा फुले याला फुलून, तेची दिशा गेल्या आटून. कुणमी चाफा कोठे दोघे जण रे. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा बोलेना. थँक्यू. वा स्मिता, फारच सुंदर आपण हे गीत म्हणजे चाफा बोलेना अक्षरशः म्हणजे मनापासून आणि अगदी हृदयातून हे स्वर आल्यासारखे वाटले आम्हाला. आणि खरोखर तुमच्या क्लासिकल नॉलेजचं आपल्या ग्रुपला माहिती मिळाली त्याबद्दल आपले खूप कौतुक. छान गायलं. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या गीताकडे वळूया. आणि सुंदरसे एक गीत सुधीर मोघेंनी लिहिलेलं, म्हणजे सुधीर मोघे यांनी म्हणजे लिहिलेलं स्वतः. आता सुधीर मोघेंबद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचं म्हणजे एक सर्वोत्कृष्ट गीतकार हे पुरस्कार त्यांना महाराष्ट्र राज्याकडनं मिळाला आहे. त्यांनी बरीच कविता संग्रह आणि पुस्तके लिहिली आहेत. आणि ते स्वतः संगीत दिग्दर्शक, निवेदक असे बरेच रोल त्यांनी आपल्या जीवनामध्ये केले होते. अगदी प्रतिभावान आणि संवेदनशील असं व्यक्तिमत्व म्हणजेच आपले सुधीर मोघे. आणि त्यांनी लिहिलेले एक सुंदरसं गीत आपल्या समोर आता आम्ही पेश करणार आहोत. फिटे अंधाराचे जाळे. अगदी इतकं चपखल असं हे गाणं.
श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं रंजना आणि रवींद्र महाजनी यांच्यावर ह्या म्हणजे ह्या जोडीवर ह्या फिल्ममध्ये हे गाणं चित्रित केलेलं तर असं हे छानसं गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहेत अँडी म्हणजे आपल्या ग्रुपचे एक अगदी एक्सपिरियन्स्ड गायक अवधूत चव्हाथे. अवधूत विषयी काय सांगायचं, आपण जर GTA मध्ये राहत असाल तर आपल्याला डेफिनेटली माहीत असेल आणि GTA बाहेर सुद्धा त्यांचं एक नेहमी म्युझिकचे प्रोग्राम्स आपण ऐकत असतो आणि ते स्वतः एक छान गायक आहे. त्यांनी आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम आपल्या GTA त्यांनी ऐकवले आहेत आणि छान गाणी त्यांनी गायलेली आहेत. ते स्वतः अगदी लहानपणापासून हिंदुस्थानी म्युझिकमध्ये ट्रेंड आहेत. त्यांचे गुरु नारेंद्र दातार ते स्वतः इथे टोरंटोमध्ये ते शिकतात आणि व्हॉइस कल्चर म्हणजे व्हॉइस कोचिंगचं सुद्धा त्यांनी रम्या वैद्यनाथनकडनं आपलं व्हॉइस कोचिंग घेतलेलं आहे. तर असे हे हर हुन्नरी कलाकार आणि गायक सुद्धा असे म्युझिक मंत्राचे जे स्वतः एक ओनर आहेत आणि ते ग्रुप चालवतात असे हे एक हर हुन्नरी म्हणजेच अँडी आम्ही त्यांना म्हणतो, बाकीचे लोक ओळखतात पण मला माहिती आहे तो अवधूत चव्हाथे आपल्या समोर. नमस्कार अनिल भाई, तुम्ही कुठे मला झाडावर चढवला त्यावेळी वरतून गायलं तर तुम्हाला ऐकू येईल की नाही माहिती नाही एवढे, पण मी जसं आय ऑलवेज मेंटेन की आय एम जस्ट अ स्टुडंट ऑफ म्युझिक, विल ऑलवेज बी लाईफ लॉंग. हा एक प्रयत्न करतो आहे. हे गाणं खूप अवघड आहे. या गाण्याबद्दल एक पटकन सांगायचं असं की जेव्हा श्रीधर फडके इथे त्यांनी प्रोग्राम केला होता, मला वाटतं 2008 सालीची गोष्ट आहे, त्यांनी पिटे अंधाराचे जाळे प्रोग्राम त्यांचा केला होता इकडे. तेव्हा त्यांच्याबरोबर मला गायची संधी मिळाली होती. त्यामुळे हे गाणं त्यांच्याकडून खुद्द ऐकलं आहे मी. नंतर अगदी 2 वर्षात त्यांनी गीत रामायण जेव्हा इकडे प्रोग्राम केला तेव्हासुद्धा त्यांनी मला संधी दिली त्यांच्यावर गायची. म्हणजे आपण म्हणजे काय त्यांच्यावर मागे बसायचं आणि कोरस म्हणायचं, त्यांनी सांगितलं गा की गायचं, तो पण आहे तर गप्प बसायचं. एवढ्या मोठ्या पण त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याकडून थोडंसं ट्रेनिंग घेऊन, कारण आधी ते कोरसला ट्रेन करतात आदल्या दिवशी, त्यामुळे इट वॉज जस्ट अ माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स. पण म्हणजे दॅट्स वाय दिस सॉन्ग इज क्लोज टू माय हार्ट, दॅट्स वाय आय चूज दिस सॉन्ग. बाकी काही सांगायचं नाही की मी काय श्रीधर फडकेंना भेटलं वगैरे ते ओळखणार पण नाहीत कदाचित मला आता. सो दॅट्स नॉट वॉट द गोल इज, बट दॅट्स वाय दिस सॉन्ग इज क्लोज टू माय हार्ट, म्हणून मी हे चूज केलं. ओके, मी हे गाणं तानपुरे गाणार कारण श्रीधर सरांचं वर्जन मी गाणार आहे. ट्रॅक त्यांच्या वर्जनचा ट्रॅक अवेलेबल नाही आहे. ओके, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, तरी खोऱ्यातून बाहेर प्रकाश प्रकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. रान जागे झाले सारे, हो पाय वाटा जाग्या झाल्या, रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता टोकरी संगे जागल्या सावल्या. ओ एक अनोखे लावण्य आले भरास भरास,
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, तब पियून नवेली, झाली कवताची पाती, तब पियून नवेली, झाली कवताची पाती, गाणी जुनीच नव्याने, आली पाखरांच्या उठियो, ओ क्षणापूर्वीचे पालटे जग, उदास उदास फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, चांदण्याना किरणांचा सोनसळी अभिषेक, चांदण्याना किरणांचा सोनसळी अभिषेक, सारे रोजचे तरी, सारे रोजचे तरीही, याना सुवास सुवास, फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, तरी खोऱ्यातून बाहेर प्रकाश प्रकाश, फिटे अंधाराचे जाळे, फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. थँक्यू. वा वा अँडी, अगदी बाबूजींची आठवण व्हावी असं हे गाणं. थँक्यू थँक्यू. हो बाबूजी कुठे? नाही, आणि तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, मला एक शेअर करायची ही गोष्ट की श्रीधर फडके जेव्हा इथे टोरंटोला आले होते त्या कार्यक्रमामध्ये, त्या कार्यक्रम बघायला मी पण गेलो होतो आणि मी बघितलंय. मला त्यावेळेस माहिती नव्हतं की हे एनडी आहेत म्हणून, पण मी स्टेजवर ह्यांना पाहिलेलं आहे. तर ती आठवण आपण 2008ची आहे, म्हणजे आता बघा 12 वर्ष झाली. हो बरोबर. मी म्हणजे टोरंटोमध्ये खूप नवीन होतो त्यावेळेला. अच्छा, हां. तर मी तो अक्षरशः मी पण त्यावेळेस नवीन होतो, त्याच्यामुळे श्रीधर फडके येणार म्हटल्यानंतर मी लगेच ह्या शोला गेलो होतो आणि आय वॉज फॉर्च्युनेट टू बी देअर. सो तेवढंच मला सांगायचं होतं. चला आपण पुढच्या गीताकडे वळूया. गदिमा म्हणजेच आपले ग दि माडगूळकर, एक प्रचंड प्रतिभाशाली असा हा कवी, ज्यांनी महाराष्ट्राला आणि मराठी मनाला खूप काही दिलं. रामायण तर त्यांनी दिलंच, पण शिवाय त्यांनी बरेचसे कविता आणि गीतं आणि काय काय त्यांनी केलेलं, बस अगदी म्हणजे आपण त्यांची आठवणच काढत राहू. माहेर नावाचं त्यांचं एक छानशी एक कविता मला आता त्यांची आठवली. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाबा तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले. तर असे हे सुंदर त्यांचे बोल आणि त्यांचेच एक गीत घेऊन आपल्या समोर येत आहे
आपल्या ग्रुपची एक छान गायिका, जिने बरेचसे कार्यक्रम आपल्या टोरंटोमध्ये केलेले आहेत आणि तिचा स्वतःचा एक म्युझिकचा ग्रुप आहे मेलडी मेकर्स. स्वतः ती शास्त्रीय संगीतामध्ये ट्रेंड आहे आणि सुगम संगीताची तिला खूप आवड आहे. अनिल मोहिले हे तिचे गुरु. त्यांच्या ग्रुपमध्ये ती गात असे मुंबईला आणि बऱ्याच ठिकाणी. आणि त्यांनी बरेच कार्यक्रम टोरंटोलाही केलेले आहेत. म्हणजे हिनी संगीत वेडी अशी मीनल विंगळे आणि ती आपल्या समोर पेश करणार आहे एक छानसं गीत, ज्याला बरेच लोकांना आपण बऱ्याच लहानपणापासून अगदी हे गीत ऐकत आलेलो आहोत. जीवनातली घडी अशीच राहू दे. लताजींनी गायलेलं आणि गदिमांच्या लेखणीतून अवतरलेलं एक सुंदरसं गीत. आणि आमंत्रित आहे मीनल पिंगळे. आता मी माईक तिच्या हातात देतो, कारण आमचं एकच फ्रेम आहे म्हणून मी आता फ्रेममधनं बाजूला होणार आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खूप सुंदर गाणी म्हटले सगळ्यांनी आणि तन्वी तुझं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी माझं गाणं म्हणते, जीवनातही घडी. ओके. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे. रंगविले मी मनात चित्र देखणे. आवडले वेडीला स्वप्न खेळणे. स्वप्नातील साधवा, स्वप्नातील साधवा जीवास लाभू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. हळूच तुला बघण्याचा छंद आगळा. हळूच तुला बघण्याचा छंद आगळा. लज्जेचा त्या विणका, लज्जेचा त्या विणका अर्थ वेगळा. स्पर्शातून अंगांग धुंद होऊ दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. पाहू दे असेच तुला नित्य हासता. जाऊ दे असाच काळ शब्दशीलता. मिलनात प्रेम गीत धन्य होऊ दे. जीवनात ही घडी अशी
थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, जीवनातली ही घडी अशीच राहू दे. मी तर असंही म्हणेन की षडज गंधारची ही घडी अशीच कायम राहू दे. तर असं हे सुंदरसं गीत आपण आता ऐकलं. त्यानंतर आता आपण पुढच्या गीताकडे वळूया. संगीत हा छंद आपली आई, आपल्या आईकडनं म्हणजेच स्मिता पुरंदरेंकडनं ज्यांनी सुरुवातीला आरंभी आपलं संगीताचं शिक्षण घेतलं. मराठी गाणी, हिंदी गाणी, बॉलिवूडची गाणी, गझल अशा विविध क्षेत्रामध्ये ज्याला आवड आहे आणि षडज गंधार ग्रुपचा एक टेक्निकल सपोर्ट म्हणून जो आता उदयास आलेला आहे आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना इथे बांधून ठेवलेला आहे एका फ्रेममध्ये, असा आपला षडज गंधार ग्रुपचा केतन पुरंदरे हा आपला पुढचा गायक आहे. आणि केतन घेऊन येतो आहे एक छानसं राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं आठवणीतील गाणी ह्या अल्बम मधलं एक छानसं गाणं, सखी मंद झाल्या तारका. किती सुंदर बोल आहेत बघा. सुधीर फडके यांनी गायलेलं, संगीत राम फाटक आणि गीत सुधीर मोघे. बघा, सुधीर मोघे, सुधीर फडके आणि आपला षडज गंधारचा केतन, काय संगम झालाय बघा. तर केतन पुरंदरेला मी आमंत्रित करतो आणि आपल्या सखीसाठी तो काय छान गाणं घेऊन आलाय बघा. एक रोमॅन्टिक गीत, सखी मंद झाल्या तारका. वा, तुझं स्वागत आहे. थँक्यू. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मेरे सानिध्य पदाईसा, मेरे सानिध्य सखी सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला. त्यात तू देशील का, देशील
का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका हृदयात आहे प्रीतम ओठात आहे गीत ही हृदयात आहे प्रीतम ओठात आहे गीत ही ते प्रेम गाणे छेडणारा प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले तरीही उरे काही उणे तरीही उरे काही उणे तू पूर्तता होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका थँक्यू वा सुंदरच केतन तू अगदी म्हणजे आम्हाला अगदी संध्याकाळ म्हणजे अगदी थोडंसं रात्रीकडे घेऊन गेला सखी मंद झाल्या तारका आणि खरोखर रोमॅन्टिक हे गाणं अगदी मनापासून गायलंस त्याबद्दल खरंच छान छान तुझं कौतुक. मित्रांनो त्यात तत्पूर्वी मी एक आपले जे 26 इथे पार्टिसिपेंट्स मला दिसत आहेत पण त्यांच्याकडनं काही मला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये का हो तुम्ही आम्हाला थोडंसं आम्हाला आमच्या गायकांचं कौतुक कराल का थोडंसं आम्हाला दिसा तुम्ही सगळे पडद्याआड गेलेले दिसताय तर
ज्यांना जमत असेल त्यांनी आपले जरूर आम्हाला इथे उपकृत करावं आणि आमचा हा कार्यक्रम कसा वाटतोय जरी थोडंसं तुम्ही आम्हाला सांगितलं किंवा तर फार बरं होईल. माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवले तरी काय हरकत नाही. वी ऑल वेलकम यू. वा, सुंदर, छान प्रतिसाद तुम्ही द्याल आणि आमचे सुंदर एवढे कलाकार अगदी मनापासून गाता आहेत, तर हे त्यांचं कौतुक तुमच्याकडनं व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी तर कौतुक करतोच, पण आपल्याकडनं होऊ द्यात, काय हरकत नाही. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या गीताकडे वळूया. गदिमांचंच एक दुसरं आणखीन एक गीत आम्ही आता घेऊन येतो आहोत. आणि जुना चित्रपट होता कीचकवध. त्याच्यामध्ये शोभना समर्थवर चित्रित केलेलं हे गीत गान कोकिळा भारत रत्न अशा ज्या आपल्या गायिका आहेत, लताजी म्हणजे लता मंगेशकर यांनी गायलेलं छानसं एक गीत घेऊन येत आहेत आपल्या समोर. षडज गंधार ग्रुपच्या आपल्या कल्पना म्हणजेच कल्पना राज. आणि त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे MBMचे आपले जे ट्रेझरर आहेत राजजी गावडे यांच्या त्या म्हणजे ते दोघं जण पती पत्नी आहेत आणि त्यांची ही ओळख, त्या स्वतः त्यांना संगीताची खूप आवड आहे आणि त्यांनी बरेचसे कार्यक्रम कुवेतला वगैरे असताना केलेले आहेत. टोरंटोमध्ये पण त्यांना बऱ्याच संगीताच्या कार्यक्रमामध्ये दिसतात. खूप त्यांना संगीताची आवड. अशा ह्या कल्पना राज म्हणजे कल्पना, मी त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांनी एक सुंदरसं गीत त्या आपल्यासमोर पेश करणार आहेत. धुंद मधुमती नाचरे नाचरे, चित्रपट कीचकवध, गायिका लता मंगेशकर, संगीत मास्टर कृष्णराव आणि हे गीत राग मालकंसवर आधारित आहे. तर असं हे सुंदरसं गीत आपण ऐकूया कल्पनाकडनं. आमंत्रित आहे, आपलं खूप खूप स्वागत. आपण म्यूटवर आहात. यू आर ऑन म्यूट कल्पना. आता येतोय आवाज? तर हे गाणं खूप जुनं आहे. जुनं म्हणजे आठवणीतलं म्हणण्यापेक्षा आईच्या आठवणीतलं म्हणता येईल इतकं जुनं आहे. आणि लता मंगेशकरजींनी गायलं आहे. बरंचसं अवघड आहे, पण मी प्रयत्न करणार आहे. बघूया कसं जमतं. धुंद मधुमती रात धुंद मधुमती रात रे हो धुंद मधुमती रात रे नात रे तन मन नाचे यौवन नाचे तन मन नाचे यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे जललहरिया धीट धावती हरित तटांचे ओठ चुंबिते
घटिकाही निसटून छायते फुलतील लाखो तारा फुलतील लाखो तारा परी रात कधी कधी ना यायची चषक सुधीचा ओठी लावणी कटी भवती धरी हात रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे. थँक्यू. वा, छानच झालं. आणि मित्रांनो, आपल्याला आवडलं असेलच. वा, बरेच टाळ्या मी बघतोय. छान छान, व्हेरी गुड. तर मित्रांनो, फराळाचे पदार्थ, पुरणपोळी. आता होळीचे दिवस आलेत, त्यामुळे आपण सगळ्यांना ह्याचं अगदी आतुरतेने आपण वाट पाहत असाल आणि ऑर्डर वगैरे द्यायची आपल्याला जर इच्छा होत असेल. हो हो, मी पुढच्या गायकाविषयी बोलतो आहे, मी काय फराळाचं काय बोलत नाही. तर पुढची गायिका आहे आपली अरुणा देशपांडे. आणि फराळाचे पदार्थ, पुरणपोळी खूप छान करतात त्या. तर त्यांना मी आमंत्रित करणार आहे. अरुणा देशपांडे मूळची मुंबईची, पण सध्या ब्रॅम्प्टनला असतात बरं का. आणि आता ते गाणं घेऊन येत आहेत आपल्या समोर, एक छानसं गाणं. शारद सुंदर चंदेरी राती, आशाजींनी गायलेलं. आशाजी म्हणजे आता नुकत्याच ज्यांना आपण ऐकलं की महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालाय, त्यांनी गायलेलं महागायिका ह्या अल्बम मधलं एक छानसं गाणं, शारद सुंदर चंदेरी राती. ऐकूया अरुणाकडनं. पुरणपोळीसारखंच गोड असावं हे गाणं, अशी आपण इच्छा करूया. थँक्यू सो मच सर. आणि व्हिडिओ आपला ऑन करा. आणि सर, मी आता ऍक्च्युली खूप बाहेर आहे त्यामुळे मी काय हरकत नाही, पण आपले गाताना आपले हावभाव दिसले की जास्त आनंद होतो. बरोबर बरोबर. तर मला आता थोडा अंदाजही नाहीये की युट्यूबचं ट्रॅक कराओकेचा कसा वाजेल. मी तो सुरू करते, पण आय एम नॉट शुअर की तो कसा हे होईल. त्यामुळे जरा मला माफ करा थोडं या मेसअप साठी. आय एम व्हेरी सॉरी. मला फक्त तो येतोय का ऐकू? ट्रॅक ऐकू आला का सर? नाही, ट्रॅक नाही ऐकू येते, तुमचा आवाज येतोय. ट्रॅक नाही येते. बरं, मग मी नुसतंच गाणं म्हणू का? बघा, ट्रॅक चालू होत असेल तर उत्तमच आहे, नाही तर मग गाणंही चालेल आपल्याला. एक मिनिट हा. आय एम नॉट शुअर काय होतंय.
तुम्ही गाणं सुरू करा. हा गाणं सुरू करा. शारद सुंदर अंधेरी राती ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साधना तुला मला साधना रे मोहना रे असना रे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळी तुझ्या चांदीन पाठी तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळी तुझ्या रे चांदील पाठी. शारद सुंदर चंदर राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साधना तुला मला. म्युझिक फास्ट सुरू आहे, तुम्हाला ऐकू येतोय की नाही मला माहिती नाही. हो हो ऐकू येते. कंटिन्यू. भराला येऊ दे प्रीती प्रीतीची रीती कशाला कोणाची भीती झाडा मागे चांद हवळती आतुरची विहसाला मी बुडावे स्मरावे सदावे. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साधना तुला मला. वाऱ्यात लहर मंद फुलाचा मादक गंध मकर चलले कुंद जीवाला करते तुझा माझ्या देही पुनवता दडपणे मध्ये प्रीतीची बागरी माया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाच्या झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साधना तुला मला साधना रे मोहना रे असना रे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे तुझे रे मी चांदील पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साधना तुला मला. ला 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 थँक्यू. वा वा, छानच अगदी. म्हणजे म्युझिक नसताना सुद्धा आपण हे गाणं छान गायलं आणि पुढच्या वेळेस म्युझिक अगदी सगळी तयारी करून याल याची मला पूर्ण खात्री आहे, कारण तुम्ही गाणं तुमचं छान झालं मग त्या मनाने. थँक्यू, धन्यवाद. आणि व्हेरी सॉरी मी काहीच बॅकग्राऊंड तुमच्यासारखी सगळ्यांसारखी लावली नाहीये, काही नाही. आय एम व्हेरी सॉरी फॉर दिस. वी कॅन अंडरस्टँड, नो प्रॉब्लेम. मी पुढची मैफिल एन्जॉय करते. थँक्यू. ओके, नो प्रॉब्लेम. कॅरी ऑन. तर मित्रांनो, पुढच्या आता गीताकडे वळूया. सुहास वदन सगळ्यांना आवडतं नाही का? आपले दात सुंदर असावे, कारण दातांमुळेच आपलं सौंदर्य म्हणजे आपलं जे काही पर्सनॅलिटी आहे ती आपल्याला छान दिसते. मी दातांविषयी का म्हणत असेन? सिंपल आहे, कारण पुढची आपली जी नेक्स्ट गायिका आहे ती दातांविषयीच आपली एक स्पेशालिस्ट आहे आणि स्वतः डेंटिस्ट आहे, मधुजा. तर डेफिनेटली शी विल बी हॅव्हिंग अ नाईस पर्सनॅलिटी. छान, कारण
दुसऱ्यांचे दात रिपेअर आणि सुंदर करता करता स्वतःचे पण दात तिचे छान असावेत आणि दिसतातच आहेत मला. खरोखर तिचं हास्य आपल्याला सांगतं आहे. मधुजा भागाली आपल्या समोर येत आहे आणि एक छानसं गीत जसे म्हणजे रोमॅन्टिक गीत आहे. संगीत अमृतराज आणि चित्रपट दगडी चाळ. दगडी चाळ हा ॲक्च्युली मराठीतला एक लेटेस्ट मूव्ही आहे आणि भायखळ्याला म्हणजे मुंबईचे जे असतील त्यांनी डेफिनेटली दगडी चाळ कुठे आहे ते पाहिलं असेल. भायखळ्याला दगडी चाळ खूप फेमस आहे. मी स्वतः मुंबईचा आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे. भायखळ्याच्या 153 रूटनी जाता जाता दगडी चाळ आम्हाला नेहमी दिसत असे भायखळ्याला. तर अशा ह्या दगडी चाळ चित्रपटातलं अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्यावर चित्रित केलेलं होळीचं हे गीत आहे माहिती आहे का. म्हणजे होळीचे अगदी छान कलर टाकता टाकता अंकुश चौधरी आणि पूजा सावंतनी जे छान रोमॅन्टिक गीत गायलंय ते आपल्या समोर येत आहे. मला चाल तर त्याची मला एवढी विशेष येणार नाही, पण मन धागा धागा जोडते ग, असे कसे बोलायचे मन धागा धागा जोडते नवा. दगडी चाळच्या चित्रपटातलं हे गीत आपण आपल्या डेंटिस्ट कलाकाराकडनं, म्हणजे डेंटिस्ट कलाकार म्हणजे डेंटिस्ट जरी असली तरी ती पहिले कलाकार आहे, आणि मधुजा तिच्याकडनं आपण हे गाणं ऐकूया. थँक यू सो मच फॉर द इंट्रोडक्शन. आणि तो कोइन्सिडन्स होता जो आता मला तुम्ही पॉइंट आउट केला म्हणून लक्षात आलं की येस, होळी च्या दरम्यान ते पिक्चराइज्ड आहे सॉन्ग. सो मी फक्त स्टार्ट करते ऑडिओ. आणि हां, सध्या मी सस्कॅच्युअनमध्ये आहे, पण लवकरच मी येणार आहे टोरंटोमध्ये. सो भेटूच आपण सगळे. कसे बोलायचे, कसे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना हसायचे आता. या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा कसे लपायचे आता. मन धागा धागा सोडते नवा, धागा धागा रेशमी,
मागे मना येऊनही चुकते वा वा, सुंदरच अगदी. धागा धागा काय जुळलाय बघा. आणि मी असं का म्हणतो सांगू का तुम्हाला, एक त्याच्या मागे एक गंमत आहे. तर तो धागा कुठून सास्काचेवानहून इंडियामध्ये जुळलेला आहे. कसा माहितीये का, मधुजाचे वडील डॉक्टर संजय सुद्धा या मैफिलीत हजर आहेत. आणि मी संजय सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला दाद द्यावी आणि दाखवावं की, कारण सकाळचे 4 वाजलेले आहेत इंडियामध्ये, तरी सुद्धा संजय इथे हजर आहेत आणि आपली हजेरी ह्या कार्यक्रमाला लावलेली आहे संजय सरांनी. तर धन्यवाद आपलं. आणि आय होप यू विल बी हिअर. ओ या, देयर इज संजय, डॉक्टर संजय. थँक्यू थँक्स अ लॉट. तुमची चांगली चालली आहे महफिल. मला असं वाटतंय की मी दिवाळीचा पहाटेचा प्रोग्राम अटेंड करतोय. तोही आपण नक्की करूया, पण त्यावेळेस तुमच्याकडे पहाट नसणार. नाही, डेफिनेटली आम्ही करू तो षडज गंधार. आपण जरूर दिवाळी पहाट करूया. आयडिया छान आहे. येस डेफिनेटली. आणि चांगला ग्रुप आहे, एकदम मस्त गाणी गातात सगळेजण. आणि मधुजा पण त्याच्यात ऍड झाली, त्याच्याबद्दल मला जरा अभिमान वाटायला लागला आता. वा वा वा, नाईस प्रोग्राम गोइंग ऑन. सगळं आपलं म्हणजे षडज गंधारचं जे ग्रुप आहे, पुरंदरे फॅमिली आपल्या पाठीशी उभी आहे. तन्वी आहे, नंतर केतन आहे आणि स्मिता आहे. त्याच्यामुळे हा ग्रुप इतका छान आपला जुळलेला आहे. त्याबद्दल तन्वीचे खूप खूप कौतुक. एव्हरीबडी इज सिंगिंग व्हेरी नाईसली. सो नाईस. थँक्यू. अजून एक मला म्हणजे इंडियाहून जॉईन केलेल्या सर्वांचं नक्कीच धन्यवाद. हो. तन्वीच्या वडिलांनी सुद्धा इंडियातनं जॉईन केलेलं आहे. विश्वनाथ दिवेकर नाव आहे त्यांचं. अच्छा. तर त्यांनी सुद्धा इंडियातनं जॉईन केलं आणि मला त्यांना खूप धन्यवाद द्यायचे की सकाळी उठून आमच्या प्रोग्रामला प्रतिसाद देण्यासाठी. जे म्हणजे अजून मला माहिती नाही कोणी इंडियातनं जॉईन केलंय का, पण अजून ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांना नक्कीच खूप खूप धन्यवाद. खरंच इंडियातनं जॉईन केलं सकाळी 4ला उठून, त्याबद्दल खरोखर त्यांचे खूप खूप कौतुक. आपण जेव्हा कार्यक्रम जेव्हा आपला संपेल तेव्हा मी सगळ्यांची नावं जरूर घेणार आहे, कारण मला सगळ्यांची नावं इथे दिसत आहेत आणि त्यांचे खरोखर मी धन्यवाद मी देणारच आहे. पण तत्पूर्वी आपण पुढच्या गीताकडे वळूया. उमलता कळी रूप व्हावे फुलाचे, जन्म घेऊनी नवा वाऱ्याने डोलावे, मांडता शब्द रूप व्हावे गीताचे, जन्म घेऊनी नव्या मुखाने गुणगुणावे. असे हे छानसे गीत आपलं बोल आणि तसंच साजेसं एक गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहेत आपल्या षडज गंधारची एक छान गायिका, सुहास्य वदन, ज्याला आपण आत्ताच माधुर्याला सांगितलं तसंच छान सुहास्य वदन असलेली संपदा देशपांडे. तर संपदा वैद्य, सॉरी व्हेरी सॉरी, संपदा वैद्य. तर तिला गाण्याची आवड आहे पहिल्यापासून आणि मराठी, हिंदी गीतं आणि गझल ती स्वतः गाते, आवड आहे तिला. तसेच शास्त्रीय संगीताचा अनुभव देखील आहे. अशी आपली संपदा वैद्य आपल्यासमोर घेऊन येत आहे पुढचे पाऊल ह्या अल्बममधील
एक छानसं एक भावगीत सुधीर फडके व आशाजींचा हा अल्बम आहे. आणि गाण्याचे बोल आहेत, एकाच या जन्मी जणू. मला एवढं काही ते गाणं येत नाही, आपण संपदाकडनंच ऐकूया. थँक्यू अनिलजी. मी एक छोटासा प्रयत्न करते. दिस इज माय फर्स्ट टाइम. मी पहिल्यांदाच ऑनलाईन गाणं म्हणतेय. सो मी चालू करते आता. थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मी नवी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मी नवी. फिरुनी नवे जन्मी नवी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नाटता. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे भुजग्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे भुजग्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून. लहरी
सुंदरच. पहिल्यांदा गायलंय असं वाटतच नाही. खरंच थँक्यू. छान झालं गाणं तुझं. छान संपदा. खरंच म्हणजे आपल्या षडज गंधार ग्रुपला खूप छान छान गायक आणि गायिका मिळालेल्या आहेत. त्याबद्दल खरंच सगळ्यांचं कौतुक. आणि मित्रांनो, आता वेळ आली आहे आपल्या शेवटच्या आणि त्याला काय म्हणतात सरताज गीत असायचं पहिले बघा. तुम्ही बिनाका गीत मला जर ऐकलं असेल, बऱ्याच लोकांनी ऐकलं नसेल आताच्या पिढीनी, पण पूर्वीच्या पिढीला अगदी बिनाका गीत मला म्हणजे अगदी हवासा एक कार्यक्रम असायचा. त्यात सरताज गीत असायचं आपलं. तर सरताज गीताकडे आपण वळतो आहे. पण तत्पूर्वी मी आता इथे आलेल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद द्यायला मी विसरणार नाही. सगळ्यांची नावं तर मी घेण्याचा प्रयत्न करतो, पण कोणी चुकलं तर बघा. संजय भागाली, नंतर सतीश घोडके, निनाद दीक्षित, विश्वनाथ दिवेकर, अजित रायबागी, अशोक सेलुकर, रसिका आणि ओजस देव, मनीषा जुवेकर, सुरुद भागाली, प्राची, भूषण, नंतर प्राजक्ता, ए आहेत कोणीतरी, पण मला त्यांचं नाव नाही माहिती, सुमित. माझे नाव आहे स्मिता. सॉरी. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. तर असे आपले सगळे शशिकांत, सुमित, नंतर विश्वनाथ दिवेकर, सतीश घोडके, रसिका आणि ओजस देव, प्राजक्ता, प्राची, निनाद दीक्षित, ह्या सगळ्यांचे मी खरोखर धन्यवाद. आणि त्यांनी आपल्या हजेरी लावली आपल्या या कार्यक्रमाला. आणि आमच्या सगळ्या संगीत प्रेमी गायकांचं तुम्ही कौतुक केलं, त्याबद्दल खरोखर. शार्दूल म्हस्कर यांचं पण नाव दिसते मला, शार्दूल म्हस्कर. तर ह्या सगळ्यांचं, आणि माझं कोणाचं नाव राहिलं असेल तर आय एम रिअली सॉरी, पण मी सगळ्यांची नावं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की सरताज गीत, त्या सरताज गीताकडे आपण वळूया. सरताज गीत म्हणजे आपलं शेवटचं गाणं आता येतं आहे. आणि कोकण तुम्ही पाहिलं आहेत ना सगळ्यांनी, नक्कीच पाहिलं असेल. आणि कोकणचं निसर्ग सौंदर्य अगदी हवंहवंसं वाटणारं असतं. कारण काय माहिती आहे, तिथे वाळू आहे, तिथे माड आहेत, तिथे फणस आहेत, तिथे आंबे आहेत. कोकणचं सौंदर्य काही वेगळंच. म्हणजे तुम्ही एकदा कोकणात जर जाऊन आलात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात की तुम्हाला नक्कीच एक गाणं आठवेल की रुपेरी वाळूत माडाच्या वनात. आणि आशा भोसलेंनी गायलेलं हे एक छानसं अगदी म्हणजे अल्बम आहे, 38 नॉनस्टॉप लोकगीत आणि कोळगीत मधलं हे गाणं शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं. असं हे गीत आपल्यासमोर घेऊन येते आहे. अगदी आतुरतेने वाट पाहणारी, पण सरताज गीत घेऊन येणारी आपली षडज गंधारची गायिका आणि कलाकार दीप्ती भागार्थी. तिचं मी स्वागत करतो. आणि ती स्वतः शास्त्रीय संगीत शिकते आहे. तिला आवड आहे, जसं सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आवड आहे तशी तिला पण खूप आवड आहे मराठी आणि हिंदी गीताची. आणि सेमी क्लासिकल म्हणजे नाट्यगीत, ठुमरी, हे सुद्धा तिची आवड आहे. आणि ती कधीतरी आपल्याला ऐकवणारच आहे. ह्या कार्यक्रमात नाही, पण पुढच्या कधीतरीच्या कार्यक्रमात ती नक्की ऐकवेल अशी ही दीप्ती. आणि गाण्याचे बोल, रुपेरी वाळूत माडाच्या बनात. येस दीप्ती, एव्हरीथिंग माईक युअर्स. थँक्यू सगळ्यांना. सुरू करते गाणं मी. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. चंदेरीचा होल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा होल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना.
बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटी उडी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुलला विट प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. लाजेत आजही फुले हाती, गाली अनार प्रीत गीत गाती, तू ये निशा करी अशी पुकारा, दे ये प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा. हर रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुलला विट प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. ला 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 ला, जवळ घेना. ला 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 ला, ला 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 ला. धन्यवाद. थँक्यू. छान छान. अगदी तू एकदम रोमॅन्टिक गीत आणि अगदी कोकणातलं माडाच्या वनात वगैरे जाऊन आपण आलो सगळे धन्यवाद. मुसाफरीला. तर फारच छान तुझं गाणं झालंय. आणि मित्रांनो, ह्याचबरोबर आपला हा कार्यक्रम आता समाप्त होण्याची वेळ आली आहे. पण तत्पूर्वी मी तन्मयाला परत म्हणजे षडज गंधारची आपली जी मुख्य निमंत्रित आहे, म्हणजे जिनी हा कार्यक्रम आणि हा सगळा ग्रुप फॉर्म केला, असं तिला मी आमंत्रित करतो. आणि ती आपले 2 शब्द तिला काय सांगायचं असतील आपल्या ग्रुपविषयी आणि आपल्या सगळ्यांविषयी आणि तिच्या एक्सपिरियन्सबद्दल. तर तन्मय तन्वी सॉरी तर तन्वी, तू जरूर आम्हाला काहीतरी 2 गोष्ट सांगशील अशी मी तुला विनंती करतो. आणि केतन, तुलाही काही बोलायचं असेल तर द स्टेज इज युअर्स. जशी मैफिलचा विचार केला होता त्यापेक्षा सुंदर मैफिल झाली. आणि अशाच आपण मैफिली प्रत्येक महिन्यात करत राहू असंच मला वाटतं. सर्वांची गाणी सुंदर झाली. आपण आपल्या परीने बेस्ट एफर्ट केला. आय विल ट्राय टू इम्प्रूव्ह इट एव्हरी मंथ. आणि प्रत्येक वेळी जे काय सजेशन्स असतील, नवीन रेकमेंडेशन्स असतील, प्लीज फील फ्री. आपण कुठला थीम कुठली ठेवायची, किती फ्रिक्वेन्सी ठेवायची, हे सगळं जितका प्रतिसाद मिळेल त्यावर डिपेंडंट आहे. तर आत्ता आपल्याला छान प्रतिसाद मिळाला. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मला अजून एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे. सगळ्यांची गाणी नक्कीच चांगली झाली, पण एखादा प्रोग्राम सक्सेसफुल करण्यासाठी एक महत्त्वाचा जो असतो तो म्हणजे सूत्रधार. आणि म्हणजे अनिलजी, तुम्ही खूपच अप्रतिम, म्हणजे मला अगदी लाईव्ह प्रोग्राम असा आपला चालल्यासारखा कोणीतरी सूत्रधार करतोय आपण म्हणतोय, अगदी तसंच जाणीव झाली. तर नक्कीच म्हणजे तुम्ही पुढच्या मैफिलीला गाणार नसाल तर नक्कीच आम्हाला तुमच्या सूत्रधाराची गरज आहे. तर अशीच आम्हाला तुमची साथ असू देत. जरूर जरूर. मी आय विल बी अवेलेबल डेफिनेटली. आणि थँक्यू. आणि ह्या ग्रुपमध्ये आता मी बघतो एवढी नावं 25 वगैरे, ह्यांना पण काही गायचं असेल, शशिकांत वगैरे, शशिकांतजी आपल्याला गायचं असेल किंवा आणखीन बरीच नावं दिसत आहेत मला. डेफिनेटली विश्वनाथ तुम्हाला गायचं असेल, सतीश, निनाद, मनीषा, प्राजक्ता तुम्हाला गायचं असेल
आणि या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर जरूर या. आम्हाला आपलं म्हणजे आपली वाट आम्ही बघत राहू नेहमी. आणि यू विल ऑलवेज बी वेलकम टू प्रेझेंट युअर नाईस सॉंग्स. कार्यक्रम खूपच छान झाला आणि अगदी मोजका कार्यक्रम ज्याला म्हणतात, अगदी म्हणजे चहा झाल्याबरोबर लगेच नाश्त्यापर्यंत जो जो टाईम असतो तेवढाच हा कार्यक्रम आपण आटोपला आहे. डेफिनेटली आपल्या सगळ्यांना थोडंसं आता खाण्याची थोडंसं काहीतरी इच्छा असेल आणि इथे फराळामध्ये आपलं अरुणाजी आहेत, तर त्यांनी आपल्याला जर काही असा फराळ दिला तर फार छान होईल. आपण जेव्हा एकत्र भेटू तेव्हा आपण डेफिनेटली छान छान गाणी पण गाऊ आणि फराळाचा आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करूया. आणि ह्याच अपेक्षेनी आणि सुंदरशा आपल्या मधुर गाण्यांनी आणि आपल्या छान प्रेझेंटेशननी आम्हाला खरोखर म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि असेच हे कार्यक्रम आपण नेहमी आणत राहू. आपला सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आपण सगळ्यांनी ही वेळ आपल्याला दिली. सुनील रायकर वगैरे तुम्ही खूपच छान गायलेत आणि बाबूजींची आठवण आपल्याला एकदम ताजी झाली. कल्पना, नंतर केतन, संपदा, दीप्ती, अँडी, नंतर भारती, सगळ्यांनी फारच सुंदर गाणी हे केली. मिनल. तर हा जो एक परिवार आहे असाच आपला परिवार मोठा होत राहील आणि नवीन नवीन गाणी आपल्यासमोर येत राहतील ह्याचं मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि छोटासा हा कार्यक्रम आपला मी आता. कल्पना, तुम्हाला पण तुम्ही खूप छान गायलात. मधुजा, तू पण छान गायलीत. तर सगळ्यांचं कौतुक. आणि हा कार्यक्रम मी इथेच संपवतो. धन्यवाद. शुभरात्री. फराळाबद्दल बोललात. प्रत्यक्ष जेव्हा फराळ भेटू तेव्हा नक्की तुम्ही माझ्या फराळाचा आस्वाद घेऊ शकाल. वाव, चला, आपल्याला एक तर चांगली गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. अरुणा, थँक्यू व्हेरी मच. आणि डेफिनेटली वी विल ऑल लुक फॉर दॅट. करेक्ट. थँक्यू. थँक्यू. स्पेशली एक शेवट सांगायचं म्हणजे तन्वी आणि स्पेशली आपला केतन यांचे खरोखर परत एकदा आभार मानतो. आणि खरोखर या ग्रुपमध्ये राहायला खूप आवडेल. आणि होप वी विल कीप डुईंग द बेस्ट, बेटर दॅन दिस. डेफिनेटली. थँक्यू. स्टे इन टच, स्टे सेफ. थँक्यू. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे आपले जेवढे गायक इथे आहेत आणि प्रेक्षक आहेत त्यांना काही आपले विचार मांडायचे असतील तर यू आर वेलकम. आपल्याला काही आपले व्ह्यूज द्यायचे असतील कार्यक्रमाबद्दल तर प्लीज द्या आम्हाला. आता आपण आहोत इथे सगळेजण. यू आर वेलकम टू प्रेझेंट. चला मग आपण आता भेटूया पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू. बाय. गुड नाईट एव्हरीवन. या. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.